हॉटेल मालकाकडून ग्राहकांचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न। तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पिंपराळे चौफुलीवर हॉटेल चालकाने ग्राहकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे। नांदगाव पिंपराळे चौफुलीवर हॉटेल मालक आरोपी बाळू बोरकर यांच्या हॉटेलमध्ये दारू विकत घेण्यासाठी गेले असता आरोपी बाळू बोरकर याने फिर्यादी गौतम बंडू निकम यास वाईट साईड शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने खाली पाडून फिर्यादीचा गळा दाबून ठेवला व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 200/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109, 351(2), 3, 352(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी यांना नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। निंदनीय बाब म्हणजे 112 वर अनेक वेळेस तक्रारी प्राप्त होऊनही संबंधित बीट हवालदार याकडे दुर्लक्ष का करतात ही एक विचार करण्यासारखी बाब आहे। असे तर नाही ना, आरोपीला सहकार्य होत तर नाही ना। आरोपी परिवारासह नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल होऊन संपूर्ण पोलीस ठाण्यात दहशत तयार करत अंगावर पेट्रोल ओतून घेऊन व आग लावून टाकू अशा प्रकारे चिथावणी देऊन दमदाटी केली म्हणून गुन्हा दाखल होतो। एक प्रकारे पोलीस यंत्रणेला आव्हान केले तर नाही ना। पोलीस शिपाई आशिष वागळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाळू बोरकरसह 4 इसमांवर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 199/2026 भारतीय न्याय संहिता कलम 55, 287, 226, 351(2), 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला साबूत राहणार का याकडे संपूर्ण नांदगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे हे करीत आहेत। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक।